हॅलो फ्रेंड्स, लव्ह नॉवेल्स या माझ्या यूट्यूब चॅनल्सवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. चला तर मग सुरू करूयात कथेच्या पुढच्या भागाला. कलंक प्रेमाचा भाग 15. ते रोहन मी सिम कार्ड काढायला गेली आणि तुटलं म्हणून प्रिया अडखळतच उत्तर देत होती, कारण खोटं तिला बोलताच येत नव्हतं. नक्की हेच कारण आहे का? रोहनने असं विचारल्याबरोबर ती थोडी घाबरली. तुझे डोळे खूप वेगळेच दिसतात म्हणून विचारलं. तू रडली आहेस का? तू खरंच माझ्यापासून काही लपवत नाहीस ना प्रिया? मला काळजी वाटते तुझी म्हणून मी विचारलं. रोहनच्या आवाजात प्रियाबद्दल असणारी अफाट काळजी तिला दिसून येत होती. थोडंसं डोकं दुखतंय माझं, बाकी काही नाही. आपण निघूयात का? घरी सगळे वाट बघत असतील. प्रियाने टाळाटाळ करत विषय बदलला. ऐक ना प्रिया, मी पप्पांना फोन करून कळवलं की मी तुला न्यायला रविवारी येतो म्हणून. मला उद्या दिल्लीला जावं लागतंय ऑफिसच्या कामासाठी. पुन्हा तू घरी एकटीच राहणार, मग माझं तिथे मीटिंगमध्ये लक्ष नाही लागणार ग. खरं तर दुपारी तुला याचसाठी कॉल करत होतो की तुला रविवारी न्यायला आलं तर चालेल का, पण तू कॉलच उचलला नाहीस. म्हणून मी पप्पांना कॉल करून विचारलं. ते चालेल म्हणाले. तुला पण चालेल ना? रोहनने तिचं मत जाणून घेणं सुद्धा योग्य समजलं. प्रियाने हो मध्ये मान डोलावली. आपण एक काम करू, तुझे सिम कार्ड बनवून घेऊ आणि मग मी तुला घरी सोडतो आणि मग घरी जातो. तुला चालेल ना? रोहनने विचारलं. हो चालेल, पण नवीनच सिम कार्ड घेऊ. प्रिया लगेचच उत्तर दिली. नंबर तोच ठेवला तर ऋषी पुन्हा कॉल करून त्रास देईल ही भीती तिच्या मनात होती. अगं पण हा नंबर तुझा सगळ्यांकडे आहे ना? रोहनने विचारलं. पण तरीही नवीनच घेऊयात ना, तिने म्हटले. बरं ठीक आहे, असं म्हणत रोहनने प्रियाला गाडीत बसायला सांगितलं. गाडीत एसीमुळे खूप थंडावा होता. प्रियाचं अंग तापाने चांगलंच फणफणू लागलं. रोहन, एसी बंद करा ना, असं म्हणत ती रोहनला सांगणार, पण तोच रोहनचा फोन रिंग होऊ लागला. ऐक ना राणी, कामावरून फोन आहे, मला उचलावाच लागेल, असं म्हणत रोहनने गाडी बाजूला घेतली आणि तो फोनवर बोलत राहिला. दुसऱ्या दिवशी असणाऱ्या महत्वाच्या मीटिंग संदर्भात फोन असल्यामुळे रोहनने जवळपास 15 मिनिटांनी फोन ठेवला. सॉरी, प्रियाकडे बघतच तो म्हणाला. पण प्रिया गाढ झोपी गेली होती. त्याने तिला डिस्टर्ब नाही केलं, पण प्रियाचं आजचं बदललेलं वागणं आणि बोलणं त्याला थोडं वेगळं वाटलं. तिच्यात झालेला बदल रोहनच्या नजरेतून सुटला नाही. ती आपल्यापासून काहीतरी लपवतेय असं त्याला आधीपासून जाणवू लागलेलं, पण आज मात्र त्याची खात्री होत होती. प्रिया नक्की काय लपवत असेल आपल्यापासून, असा विचार तो करू लागला. वाटेत त्याला सिम कार्डचं दुकान उघडं दिसलं, तसं त्याने गाडी बाजूला घेतली. प्रियाला आवाज देतच स्वतःचा सीट बेल्ट त्याने काढला, पण प्रियाला खूप गाढ झोप लागली होती. तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. प्रिया उठत नाही म्हणून रोहनने तिच्या हाताला स्पर्श करत तिला जाग करण्याचा प्रयत्न केला. प्रियाला ताप भरलाय असं त्याला जाणवलं. खात्री करून घेण्यासाठी त्याने तिच्या कपाळावर हात टेकवला. कपाळ चांगलंच तापलं होतं. आता मात्र त्याच्या हृदयाची धडधड थोडी वाढली. त्याने गाडी लगेचच क्लिनिकच्या दिशेने वळवली. क्लिनिक बाहेर गाडी पार्क करून त्याने प्रियाला उठवलं. किलकिल्या डोळ्यांनी प्रियाने बाहेर डोकावून पाहिलं. आपण कुठे आलोय? तिने विचारलं. बोलताना स्वतःचं डोकं तिने धरलेलं. अशक्तपणा भरपूर जाणवू लागलेला तिला. आपण डॉक्टरकडे आलोय. तू सांगायचंच ना मला बरं नाही वाटत म्हणून. किती ताप आहे बघ अंगात. मी तुला उठवण्यासाठी तुझा हात पकडला तेव्हा मला जाणवलं की तुला ताप आहे. रोहनने असं म्हणताच प्रिया रोहनकडे बघतच बसली. तिच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागलं. सॉरी, मी तुला असं न विचारताच हात लावला. तुला आवाज दिलेला मी, पण तू उठत नव्हतीस आणि तू असं आजारपण अंगावर काढलेलं मला अजिबात चालणार नाही.
तुला काय झालं तर मी कसा जगेल जरा तर विचार कर. रोहनने असं म्हणताच प्रियाला थोडं आणखीनच भरून आलं. ती शांतच बसून राहिली. खरं तर रोहनचं प्रेम बघून प्रियाला रडू आलेलं. रोहन गाडी बाहेर पडला आणि तिच्या जवळ आला. तिला धरतच त्याने कारमधून बाहेर काढलं. डॉक्टरांकडे पेशंटची वर्दळ नव्हती. प्रियाच्या हाताला धरूनच त्याने तिला आतमध्ये नेलं. डॉक्टरांनी औषधं लिहून दिली. औषधांनी बरं वाटेल असं देखील सांगितलं. रोहन डॉक्टरांशी बोलत असताना प्रिया मात्र रोहनकडे एकटक बघत होती. डॉक्टरांसोबत बोलणं जसं आटोपलं तसं रोहनने तिचा हात पकडून पुन्हा तिला गाडीत बसवली आणि गाडी सगळ्यात आधी हॉटेलजवळ आणली. ती पण पोटभर जेवू घातलं आणि त्याच्याच पुढ्यात औषधं देखील घ्यायला सांगितली. तो सांगेल तसं त्याचं ती ऐकत होती. जेवण आटोपून तो तिला घरी सोडायला निघाला. गाडीत प्रिया शांत बसून होती. थोडं बरं वाटू लागलेलं तिला. खरं तर रोहनचं तिच्यावर उतू जाणाऱ्या प्रेमाने तिच्या तापाला कुठेतरी दूर पळवून लावलेलं. आता बरं वाटतं ना ग तुला? तिच्या नकळत त्याने तिच्या हातावर हात ठेवतच विचारलं. खरं तर ताप कितपत कमी झालाय हे त्याला बघायचं होतं. जरा जरा, ती त्याला स्मित देतच उत्तरली. तिच्या चेहऱ्यावर आता कुठे तेज आलेलं. एक विचारू का प्रिया? रोहनने थोडं अवघडतच विचारलं. तिने हुंकार भरतच त्याला अनुमती दिली. तुला खरंच कसला त्रास नाही ना? म्हणजे मला सारखं असं वाटतं की तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. त्याने त्याच्या मनातली शंका तिला विचारलीच. नाही, तसं काही नाही, ती उत्तरली. सिम कार्डचं काय? ते तर राहूनच गेलं, रोहन म्हणाला. खरं तर प्रियासोबत बोलल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हतं. म्हणूनच तिचं सिम कार्ड बनवून घ्यायच्या मागे तो लागलेला. डोंट वरी, ते मी उद्या कामावर जाताना घेईल, त्याला स्मित देतच ती म्हणाली. उद्या आराम करणं ग राणी, तब्येत बघ कशी झाली आहे, त्याने काळजीतच म्हटलं. बघते, तिने म्हटले. आणि नवीन नंबर मला पाठव, रोहन म्हणाला. घेतल्या घेतल्या तुम्हाला फोन करते आधी, ती म्हणाली. तसं तो हसू लागला. रोहनने प्रियाला घरी सोडलं आणि स्वतःच्या घरी निघून आला. घरी आल्यावर मात्र प्रिया रोहनच्याच विचारात हरवून गेलेली. त्याचा हाताला झालेला स्पर्श तिच्या गालाला गुलाबी करत होता. आता कितीही काहीही झालं तरी प्रियाला रोहनला गमवायचं नव्हतं. ऋषी आपल्याला कोणत्याच प्रकारे त्रास देणार नाही याची पुरेपूर काळजी ती घेऊ लागली. सोशल मीडियावर असणाऱ्या तिच्या सर्व अकाउंट्सला तिने कायमचा रामराम ठोकला. असंच महिना सरला. ऋषीने या 2 महिन्यात प्रियाला कधीही त्रास दिला नाही. पण हा महिना प्रिया आणि रोहनसाठी सुखद होता. रोहन प्रियाचा बेस्ट फ्रेंड तर झालेला, पण तिने नवरा म्हणून त्याचा स्वीकार देखील केलेला. दोघांचंही नातं मैत्रीच्या पुढे आणि नवरा बायकोच्या अलीकडच्या सीमारेषेवर येऊन पोहोचलं होतं. अशातच रोहनचा वाढदिवस जवळ आलेला. प्रियाने रोहनला सरप्राईज द्यायचं ठरवलं, पण तिने रोहनला जराही जाणवू दिलं नाही की तिला त्याचा वाढदिवस माहिती आहे. सकाळी ती नेहमीप्रमाणे रोहनसोबत कामाला निघाली. रोहनला खूप वाईट वाटलं. प्रियाने त्याला बर्थडे विश केलं नाही. जसं रोहन प्रियाला सोडून कामावर गेला तसं प्रियाने टॅक्सी पकडली आणि पुन्हा घरी निघून आली. घरी येता येताच तिने रोहनसाठी सोन्याचं ब्रेसलेट घेतलं. त्याच्यासाठी केकची ऑर्डर दिली. घर सजवण्याचे फुगे घेतले व इतर डेकोरेशनचं सामान सुद्धा घेतले. सगळ्यात मोठं सरप्राईज ती त्याला देणार होती आणि ते म्हणजे रोहनला तिचं त्याच्यावर असणाऱ्या प्रेमाची कबूल. सकाळपासून सगळं आधी प्रियाच्या प्लॅननुसार चाललं होतं. सगळं सामान व्यवस्थित घेत प्रिया घरी आली होती. क्षणभर सुद्धा विश्रांती न घेता तिने थेट बेडरूममध्ये स्वतःच्या मोर्चा नेला. गुलाबाच्या पाकळ्या तिने बेडवर पसरवल्या. आज पूर्णपणे रोहनमय होऊन जायचं असं तिने ठरवलं होतं. खूप वेळ स्वतःने सजवलेला बेड ती बघत होती. हे सगळं बघून रोहन कसा रिॲक्ट होईल हा विचार करून ती गालातल्या गालात हसत होती. रोहनच्या आवडीचा जेवणाचा थाट ती घालणार होती. जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये ती वळणार तोच दरवाजाची बेल वाजली.
ह्या वेळेला कोण आला असेल? रोहन तर नाही. शट, रोहनला माझा प्लॅन कळला का? दरवाजा उघडायला पोहोचेपर्यंत मनात येऊन गेलेल्या नको त्या विचारांनी तिला नाराज केलं. तिने नाराज होतच दरवाजा उघडला तर समोर ऋषी. त्याला बघून ती स्तब्धच झाली. काय होईल पुढे? कळेल पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.